तर वारीमध्ये अर्बन नक्षलवादी शिरल्याचा आरोप मनीषा कायंदे यांनी केला। तर वारीमध्ये येणाऱ्या प्रचारक किंवा प्रसारकाला अर्बन नक्षल म्हणणं अयोग्य असल्याचं मिटकरी म्हणाले। मनीषा कायंदे यांच्या वक्तव्याबद्दल अमोल मिटकरींकडून खेद व्यक्त करण्यात आलाय। तर तुकोबांच्या पालखीमध्ये भिडे गुरुजी आणि धारकरी घुसले होते तेव्हा मनीषा कायंदे काही म्हटल्या नाहीत असं म्हणत मिटकरी यांनी टीका सुद्धा केली। या वैष्णवांच्या मेळाव्यात अनेक दिवसांपासून देवाला न मानणारे नास्तिक संघटना यांचा शिरकाव झालेला आहे आणि अतिशय गंभीर बाब आहे। म्हणजे वेगवेगळ्या नावाखाली हे अर्बन नक्षलाइट जशी संविधान दिंडी पर्यावरण वारी या नावाखाली किंवा लोकायत या नावाखाली हे लोकांचा ठिकठिकाणी वारीमध्ये जाऊन काहीतरी पथनाट्य करतात किंवा काहीतरी भाषणं देतात आणि लोकांचा बुद्धिभेद करण्याचा हे प्रयत्न करतात। पंढरीच्या वारीमध्ये जर संविधान जागृती रॅली निघत असेल तर तुम्ही त्याला अर्बन नक्षलवाद म्हणणार? डोक्यावर तुळस घेण्यासारखी संविधान पण डोक्यावर घेणं पवित्रच आहे ना। भिडे गुरुजींनी मागच्या वेळेस वारी प्रदूषित करण्याचं पाप केलं। आपल्या त्या आळंदीच्या पालखीमध्ये तलवारी काढल्या, त्याबद्दल का बोलत नाही तुम्ही? आपल्या सोयीचं तेवढं बोलायचं। त्या जरी महायुतीचा भाग असतील तरी कोणी काही बोलेल त्याचं आम्ही काही समर्थन करत नाही। अमोल मिटकरी त्यांचं जाऊ दे, सोडून द्या। ते आक्रमक झालेत आता आणि म्हणतात की गालबोट लावण्याचं त्यांचे अनेक विषय आम्ही इथे काढू शकतो, सोडून द्या त्यांचा।